ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास या ठिकाणी स्थानिकांना सहन करावा लागत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून डम्पिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा निघत नाहीये। त्यामुळे येत्या काही दिवसात डम्पिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलन करत या ठिकाणच्या कचऱ्याच्या गाड्या अडवल्या जातील असा इशारा पालिकेला देण्यात आलेला आहे। तसेच कोणताही कचरा या ठिकाणी टाकून दिला जाणार नाही अशी भूमिका स्थानिक नागरिक घेणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बसाटे यांनी दिली आहे। माझं नाव रामेश्वर भीमराव बसाटे। या ठिकाणी मी 2021 पासून या ठिकाणचं डम्पिंग हटलं पाहिजे आम्ही अशी मागणी करतोय, स्थानिक नागरिकांच्या वतीने मागणी करतोय। परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त अशी निवेदन अशी उत्तर दिलेली आहेत, उडवाउडवीची उत्तर दिलेली आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय, ती जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे डम्पिंग इथेच राहील असं आमच्याकडे पत्र आहे त्यांची। आणि महाराष्ट्र शासनाचे आम्हाला काही उत्तर आले नाही। त्यामुळे गेल्या मे महिन्यामध्ये 2024 ला आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केलेली आहे की या ठिकाणचं डम्पिंग हटवण्याची आम्ही मागणी केलेली आहे। आपण जर बघितलं असेल की या ठिकाणी काय ट्रॅफिक लागलेलं आहे, कचऱ्याच्या गाड्यांच्या ह्या ओपन गाड्या आहेत, ह्या ओपन गाड्यांमधून रस्ता येतानाही पण सांडतो आणि जाते वेळेसही सांडतो। तो त्या उचलण्यासाठी काही महानगरपालिकेकडे काही योजना आहे का, किंवा ह्या ज्या लागलेल्या ट्रॅफिकमुळे ॲम्ब्युलन्स असतील, विद्यार्थी असतील, यांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप त्रास होतो। या ठिकाणी आपण चालत जर बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा चिखल झालेला आहे, कॉन्क्रीटचा रोड असं सुद्धा त्याच्यावरती चिखल झालेला आहे कचऱ्याचा। जवळजवळ 3 ते 4 माळ्यापर्यंत एवढे मोठे ढीग लागलेला आहे कचऱ्याचा। तो या 2 ते 3 महिन्यापासून हा ढीग असाच पडून आहे। एवढ्या मोठ्या दुर्गंधी पसरलेली आहे की मच्छरांचा त्रास आणि आरोग्याचा त्रास, एवढा दुर्गंधीमुळे एवढं आरोग्य या ठिकाणच्या नागरिकांचं धोक्यात आलेलं आहे। कामगार मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे MIDCचे कामगार आहेत, ते कामगार आपण उभं राहू शकत नाही, ते तिथे काम करत असतील, दुपारी डबे खात असतील, कशा प्रकारे ते आपलं जीवन जगत असतील हे आपल्याला निदर्शनास आज बघितलेलं आहे। बघूया आता आज हायकोर्टची तारीख आहे, रिट पिटिशनची तारीख आहे। आज आम्ही दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत हायकोर्टला पोहोचणार आहोत। बघू कोर्ट काय निर्णय देते, याच्यावरती आपण पुढचं पाऊल आम्ही आंदोलनाचा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन आणि सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून इथे एकही गाडी आतमध्ये जाऊ देणार नाही असं मोठं आंदोलन आम्ही उभं करतोय। मे महिन्यामध्ये जवळजवळ इथून अर्धा किलोमीटरवरती 22 नंबर सर्कल आहे, त्या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने सकाळी 6 वाजता डीप क्लिनिंगचा एक मोठा इव्हेंट त्यांनी गाजवला होता। परंतु या अर्ध्या किलोमीटरवरतीच हे डम्पिंग ग्राउंड आहे। या ठिकाणी इथे शहरातला मोठा कचरा उपस्थित होतो, जमा होतो, या ठिकाणी एवढ्या लाईन लागलेल्या असतात, ट्रॅफिक जाम होतो। परंतु या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी असं आपल्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की आपण जातीने ते लक्ष घालून आमच्या या कोपरी 5 पकाडी विधानसभेतल्या लोकांना, मतदारांना आपण चांगलं जीवन जगण्याचा अधिकार, चांगला आरोग्याचं जगण्याचा अधिकार त्यांनी द्यावा आणि हे इथून डम्पिंग हटवून दुसऱ्या ठिकाणी इतरत्र हलवून आम्हाला स्वच्छ आणि चांगल्या हवेचं आणि जगण्याचा अधिकार द्यावा। प्रॉब्लम ये है यहाँ की ये कचरे की गंदगी बहुत तगड़ी चल रही है। यहाँ डेंगू, मच्छर जो भी है सारी बीमारियाँ यहाँ पैदा हो रही हैं और कितने लोग परेशान हैं कि दवा खाना जाते जाते वो लोग की हालत खराब हो गई। जो कि CM साहब यही हैं, CM इधर ही हैं, उसके बारे में उनको ध्यान देना चाहिए ना कि जनता किस लिए है, इसको रोका गया, क्यों बस्ती यहाँ बैठी है, इसका तो रक्षा करना चाहिए ना। तुम दूर दूर रक्षा करोगे लेकिन यहाँ कौन करेगा, तुम्हारी एरिया है ना भाई, इसके बारे में विचार करना चाहिए ना उनको। यहाँ से उनको मतदान लेना है, यहाँ मालूम को अपना यहाँ काम देखना चाहिए, उनके कार्यकर्ता जो है यहाँ लीडर और लोग वो लोग ध्यान देना चाहिए ना। हम नागरिक कहाँ तक दौड़ेंगे उनके पीछे, ऐसी सारी परिस्थितियाँ हैं और ये इसको हटना ही चाहिए। ये जो है डंके ये हटना ही चाहिए, नहीं तो यहाँ की पब्लिक आगे चल के क्या नतीजा गिरेगा उसके बारे में कुछ कहा नहीं जा सकता है।